गुटखा विक्रीसाठी आलेल्या इचलकरंजीच्या दोघांना अटक. 8,87,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर. राजारामपुरी परिसरात असलेल्या प्री-IAS ट्रेनिंग सेंटर येथे चारचाकी टेम्पोमधून गुटखा विक्री करण्यासाठी आलेल्या प्रशांत संतोष चव्हाण वय वर्ष 26 आणि हसन फारुख शेख वय वर्ष 29 दोघे राहणार भोनेमाळ इचलकरंजी यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून त्यांच्याकडील चारचाकी टेम्पोत असलेल्या 2,56,740 रुपये किंमतीचा सुगंधी पान मसाला, तंबाखू तत्सम पदार्थ आणि गुन्ह्यातील इतर मुद्देमाल असा एकूण 8,87,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना राजारामपूर येथील प्री-IAS सेंटर येथे गुटखा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी छापा टाकून कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राजारामपुरी येथील प्री-IAS सेंटर येथे सापळा लावून सायबर चौकाकडून आलेल्या चारचाकी टेम्पोला थांबवून त्याची झडती घेतली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या अनेक पोत्यात वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, पान मसाला पाकिटे आणि सुगंधी तंबाखूची पाकिटे मिळून आली. तपास पथकाने या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुटखा कर्नाटकातून आणला असून त्याची कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी फिरून विक्री करीत असल्याचे सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, योगेश गोसारी, प्रदीप पाटील, संतोष बर्गे, विशाल खराडे, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे आणि विशाल चौगुले यांनी केली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.